चला करू घरचा अभ्यास. तर आज आपण ओळख भागाकाराची आज 4था दिवस आहे. पण मुलांनो, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला माझे पूर्वीचे 3 व्हिडिओ पाहावे लागणार आहेत भागाकाराचे, तेव्हाच तुम्हाला हा भागाकार समजणार आहे. 3री आणि 4थीची मुलं हे व्हिडिओ पाहू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हा भागाकार करत असताना माझ्यासोबत लिहायचंय. जर तुम्हाला भागाकार येत असेल तर तुम्ही काय करा, ह्याच्यावरचे गणित लिहून घ्या आणि एक एक गणित लिहून सोडवून घ्या. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला माझ्यासोबत लिहायचं आहे समजून घेत. तुम्हाला जर भागाकारचे गणित येत नसतील तर माझ्यासोबत समजून लिहून घ्या आणि येत असली तर माझ्या आधी ते लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर मुलांनो, माझ्याकडे इथं 43 पेन आहेत. किती पेन आहेत? या 43 पेन आहेत. या 43 पेनांचे मला समान 4 भाग करायचे. किती भाग करायचे? 4. 1 2 3 4. 4 भाग म्हणजे 4 गठ्ठे बांधायचे. आता ह्या पेनांचे मला किती समान 4 गठ्ठे बांधायचे? 4 समान गठ्ठे बांधायचे. चला आपण फास्ट करू. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. तर मी 4 हे गठ्ठे केलेले आहेत. आपल्याकडे 43 पेन होत्या, तर 43 पेनाचे आपण समान 4 भाग केलेले आहेत. तर एका भागामध्ये किती आले पेन आहेत बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका गठ्ठ्यामध्ये किती पेन आले? मग 10 पेन आलेले आहेत. 10 20 30 40 41 42 43. आता हे 4 गठ्ठे झालेले आहेत 10चे आणि हे 3 शिल्लक राहिलेले आहेत. आता हे आपण भागाकारात पाहू. हे बघा, माझ्याकडे किती पेन आहेत? 43 पेन आहेत. याची आपल्याला किती समान भाग करायचे होते? 4 समान भाग करायचे होते. 4 गठ्ठे बांधायचे होते. 43 पेनांचे 4 गठ्ठे बांधायचे होते. 4 गठ्ठे बांधत असताना बघू आपण कसा भागाकार येतो. 4 1 4. 4 1 4. 4 मधून 4 गेले म्हणजे वजाबाकी 0 आले. आता पुन्हा नंतर वरचे 3 खाली टपकले. 4चा पाडा 3 पर्यंत मोजता येईल का रे? नाही. 4 पासून सुरुवात होते. 4 1 4. मग 1च्या मागं कोण आहे? 0. 1च्या मागं कोण आहे? 0. 4 0 4 0 0. आता 3 मधून 0 गेले, 3 राहिले आणि भागाकार किती आला आपला? 10. किती भागाकार आला? 10. शून्याचा भाग हा घालावाच लागतो. नाहीतर आपलं उत्तर जर 0चा भाग आला नसता, आपण विचार केला अरे जाऊ दे आता 4चा पाडा 3 पर्यंत नाही, म्हणून जर मी एवढा भागाकार सोडून दिला न करताच, तर आपलं उत्तर 1 येईल. मग 1 उत्तर येईल का रे? 43चा एकच गट्टा होईल का? नाही. म्हणून आपल्याला हे आठवणीनं, ही संख्या जरी लहान असली तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? 0चा भाग द्यायचा आहे. जर तुम्ही हे 0चा भाग नाही दिला तर तुमचं उत्तर इतकं चुकल खूपच चुकल. म्हणून आठवणीनं जर ही संख्या लहान असेल तर 4चा पाडा हा 0 पर्यंत मोजायचा. 4 0 0. ठीक आहे. मग आता हे बघा, भागाकारामध्ये 10चे 4 4 1 2 3 4. 4चे 10 गट्टे केले. सॉरी, 4 गट्टे केले. 43चे आपण 4 गट्टे केले. एका गट्ट्यामध्ये 10 पेन आल्या आणि 3 पेना या शिल्लक राहिल्या. याला आपण बाकी म्हणतो, याला आपण भागाकार म्हणतो, याला सगळ्या संपूर्ण ह्याला आपण भाज्य म्हणतो. काय म्हणतो?
भाज्य आणि हे 4 जे आहेत त्याला आपण भाजक असं म्हणतो. ओके. तर मुलांनो, जर तुम्हाला भागाकार येत असेल तर तुम्हाला हे गणित तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायचे आणि तुम्ही हे गणित सोडवायला सुरुवात करा. जर तुम्हाला हे भागाकारचे गणित येत नसतील तर मी ते एक एक तुम्हाला गणित शिकवणार आहे. ते गणित तुम्ही नीट लक्ष देऊन पहा आणि या पद्धतीने करायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी माझे सुरुवातीचे 4 भाग बघावे लागतील. भागाकार भाग 1, भाग 2, भाग 3 आणि हा आहे भाग 4. प्रत्येक भागाकाराच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी एक एक स्टेप तुम्हाला डीप मध्ये शिकवलेली. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूयात. आता बघा, माझ्याकडे 135 गोटे आहेत. 135 गोटे आहेत आणि ह्या 135 गोट्याचे मला 6 समान भाग करायचे. तर मी कसं करणार? तर आपल्याला 6 समान भाग करायचे म्हणून आपण इथं करणार आहोत भागाकार. भागाकारामध्ये आता 6चा पाडा 60 पर्यंत आहे, पण ही संख्या खूप मोठी 135 आहे. मग अशा वेळेला काय करणार? जेव्हा एखादी मोठी पपई खायची आपल्याला, ते एकदम तोंडात घालतो का आपण? नाही, त्याचे छोटे छोटे भाग करतो. तसंच आहे, ते 135 चे आपल्याला छोटे भाग करायचे आहेत. तर 6 न पहिल्यांदा एक एक अंकाला भागाकार करू. 6चा पाडा आपल्याला 1 पर्यंत मोजायचा आहे, पण 6चा पाडा आहे 6 पासून सुरू. 1 न भाग बसत नाही, म्हणून आपण काय करणार? पहिल्या 2 अंक घेणार. पहिले 2 अंक घेतले तर कोणती संख्या तयार झाली? 1.3 13. तर 6चा पाडा आपल्याला 13 पर्यंत मोजायचा आहे. 6 1 6, 6 2 12. आता 13 मधून 12 गेले, इथं करायची आपल्याला वजाबाकी. का बरं वजाबाकी करायची? कारण की मी 12 गोट्या काढून घेणार. त्याच्यातल्या 12 गोट्या काढून घेतल्या की कमी होणार, म्हणून काय करणार आहे मी इथं आता वजाबाकी करणार आहे. 3 मधून 2 गेले, 1 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. आता वरचे 5 खाली टपकले. तर आता पुन्हा आपल्याला 6चा पाडा 15 पर्यंत मोजायचा आहे. 6चा पाडा कुठपर्यंत मोजायचा आहे? 15 पर्यंत. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. ब्रेक 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 ब्रेक, चुकलो चुकलो चुकलो, पिछाटो पिछाटो पिछाटो. हा, 6 1 6, 6 2 12. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर आता ह्या भागाकारामध्ये मी जर 6 गट्टे केले, 135 गोट्यांचे जर 6 गट्टे केले तर एका गठ्ठ्यामध्ये 22 गोट्या बसतील. एका गठ्ठ्यामध्ये 22 गोट्या बसतील आणि 3 गोट्या ह्या शिल्लक राहतील. का बरं शिल्लक राहतील? कारण की त्यांचे समान भाग होणार नाहीत. तर आपला भागाकार काय आला? 22 गोट्या एका गठ्ठ्यामध्ये बसतील आणि 3 गोट्या ह्या शिल्लक राहतील. तर मुलांनो, दुसरा भागाकार आहे आपला. माझ्याकडे 251 रुपये आहेत. माझ्याकडे 251 रुपये आहेत आणि 251 रुपयामध्ये मी 4 बनियन घेतले. किती बनियन घेतले? 4 बनियन घेतले. तर मला एक बनियन किती रुपयाला भेटलं? 251 मध्ये किती बनियन घेतले मी? 4 बनियन घेतले. तर मला किती रुपयाला एक बनियन पडलं? पण एक अट आहे की 4ही बनियनची किंमत ही सारखीच आहे. 4 बनियनची किंमत ही सारखीच आहे. तर पाहूयात आपण. आता 4चा पाडा आपल्याला 2 पर्यंत मोजायचा आहे, पण 2 पडलं लहान, कसं मोजणार? मग आता आपण काय करणार? पहिल्यांदा 2 अंक घेणार. कोणती संख्या तयार झाली मग? 2.5 25. 2.5 25. तर आपल्याला 4चा पाडा 25 पर्यंत मोजायचा आहे. बेक बे बेदोनी 4 बेक बे बेदोन सॉरी 4चा पाडा 25 पर्यंत मोजायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 सख्ख 24. 4 सख्ख 24. 25 मधून 24 गेले, किती राहिले बघा? आता 5 मधून 4 गेले, 1 राहिला. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. वरचा 1 खाली आला. किती झाले आता हे? 11. आता 4चा पाडा आपल्याला 11 पर्यंत मोजायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. ब्रेक पिछे हटो. 4 1 4, 4 2 8. आता वजाबाकी करायची आपल्याला. 11 मधून 8 गेले, 8 9 10 11, 3 राहिले. भागाकार म्हणजे वारंवार केलेली वजाबाकी. ठीक आहे. तर मला एक बनियन किती रुपयाचं भेटलं? 68 रुपयाचं भेटलं. एक बनियन 68 रुपयाला भेटलं आणि माझे 3 रुपये शिल्लक राहिले बघा. किती रुपये शिल्लक राहिले?
रुपये शिल्लक राहिले. 251 रुपयामध्ये मी 4 समान किमतीचे बनियन घेतले, तर एक बनियन मला 68 रुपयाला भेटलं आणि 3 रुपये माझे शिल्लक राहिले. तर मुलांनो, आमच्या इथे चिकूचे झाड आणले. 1 एकर चिकूचं झाड लावायचे होते. 3 एकर मला चिकूचे झाड लावायचे होते. मग आमच्या पप्पांनी काय केलं, 217 झाड आणले चिकूचे. आणि हे 217 चिकूचे झाड आम्हाला 7 रांगामध्ये लावायचे होते. किती रांगामध्ये लावायचे होते? 7 रांगामध्ये. तर एका रांगेमध्ये किती चिकूचे झाड बसतील? तर आता आपल्याला 7चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. नाही 2 पर्यंत मोजायचा, पण 7चा पाडा आहे 7 पर्यंतच. म्हणून पहिल्यांदा काय केलं आपण, 2 अंक घेतले. 7चा पाडा आता आपल्याला 21 पर्यंत मोजायचा आहे. 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. त्या केली 21 मधून वजाबाकी केली. 1 मधून 1 गेला 0 राहिले, 2 मधून 2 गेले 0 राहिले, वरचा 7 खाली टपकला. आता 7चा पाडा आपल्याला 7 पर्यंत मोजायचे. किती योगायोग? 7 1 7. असे सोपे गणित परीक्षेत यावे. 7 मधून 7 गेले 0 राहिले. तर आम्हाला 7 रांगामध्ये 217 जर झाडं लावले, 7 रांगामध्ये 217 जर झाडं लावले, तर एका रांगेमध्ये आमच्या 31 झाडं बसतील. एका रांगेमध्ये 31 झाडं बसतील. तर एका डेअरीवाल्यानं दूध जमा केलं, तर त्याला किती दूध जमा झालं? त्याचं 354 लिटर दूध जमा झालेलं आहे. तर 354 दूध त्यानं किती गावातून जमा केलं होतं? 6 गावातून एवढं दूध जमा केलं होतं. तर प्रश्न असा आहे की 354 लिटर त्यानं 6 गावातून दूध जमा केलं, तर त्याला एका गावातून किती दूध मिळालं? फक्त प्रत्येक गावातून सारखंच दूध भेटलेलं आहे, प्रत्येक गावातून समान दूध भेटलेलं आहे. समान भेळ म्हटल्यानंतर आपण काय करणार? 6चा पाडा 354 पर्यंत म्हणणार. पाडा म्हणावं का भागाकार करावं? अरे बापरे, 6चा पाडा 60 पर्यंतच असतो. मग आपण काय करणार? पहिले 2 अंक घेणार आणि 6चा पाडा 35 पर्यंतच मोजणार. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 5 30. जर आपण 36 घेतलं तर 35 पेक्षा मोठी संख्या येते, म्हणून आपण 25 म्हणणार. 6 5 30. वजाबाकी केली. 5 मधून 0 गेले 5 राहिले, 3 मधून 3 गेले 0 राहिले, वरचे 4 खाली आले. आता 6चा पाडा आपल्याला 54 पर्यंत मोजायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 9 54. जर भागाकारात संख्या पाड्यामध्ये सापडली की खूप आनंद वाटतो आपल्याला, कारण की पटकन भागाकार होतो, बाकी राहतच नाही. तर 4 मधून 4 गेले 0 राहिले, 5 मधून 5 गेले 0 राहिले. तर एका गावातून किती दूध मिळालं? 59 लिटर. एका गावातून 59 लिटर दूध भेटलं. 354 लिटर दूध जमा झालं होतं 6 गावातून आणि प्रत्येक गावातून समान दूध आलं होतं, म्हणून प्रत्येक गावातून 59 लिटर दूध आपल्याला भेटलेलं आहे. तर बायकांनी काय केलं? 715 चपात्या लाटल्या आणि ह्या चपात्या त्यांनी बरोबर 8 दुरड्यामध्ये समान ठेवल्या. दुरडी माहिती ना तुम्हाला, चपात्या ठेवायची असते, मोठी दुरडी. तर 715 चपात्या त्यांनी 8 दुरड्यामध्ये ठेवला. मोठा कार्यक्रम होता, त्यांच्या इथं पूजा होती म्हणून कार्यक्रम होता. तर एका दुरडीत किती चपात्या होत्या म्हणून असं आपल्याला विचारलंय. तर आता 8 1 8, 7 लहान आहे, मग 7ला 8 न भाग बसत नाही, म्हणून पहिले 2 अंक घेतले. आपण. तर 7चा पाडा आपल्याला आता 71, 8चा पाडा 71 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64. 8 8 64 किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6 7 8. 8 8 64. तर ही केली वजाबाकी आपण. आता वजाबाकी करत असताना गणितात अजून गणित आलं, ते पण हातच्याचं गणित आलं. वजाबाकी आता 1 मधून 4 जात नाहीत, मग 1 गेला 7 कडे, मग 7नं काय केलं? त्याला 1 दिला, 7 कडे 6 राहिले, तर 1 कड झाले 11. 4 पासून 11 पर्यंत मोजलं. 4 5 6 7, अरे 7 8 9 10 11.
किती राहिले? 11 मधून 4 गेले 7 राहिले. 6 मधून 6 गेले 0 राहिले. तेवढ्यात वरचे 5 एकटाच होता वर राहिलेला, तो पटकन खाली आला, त्याचा नंबर आला ना. हा, मग आता किती झाले खाली? 75 झाले. आता 8चा पाडा 75 पर्यंत मोजायचा आपल्याला. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 सका 48, 8 सत्ती 56, 8 8 64, 8 9 72, 8 9 72. तर 5 मधून 2 गेले 3 राहिले, 7 मधून 7 गेले 0 राहिले. तर एका दुर्डीमध्ये 89 चपात्या बसल्या. किती चपात्या बसल्या? 89. आणि ह्या 3 चपात्या कोणत्याच दुर्डीत नको म्हणल्या, आणि ह्या 3 चपात्या ह्या शिल्लक राहिलेल्या आहेत. प्रत्येक दुर्डीत 715 चपात्या 8 दुर्ड्यामध्ये समान भरल्या, तर एका दुर्डीमध्ये 89 चपात्या बसतील आणि 3 चपात्या ह्या शिल्लक राहतील. एका बांगडीवाल्यानं काय केलं? 162 बांगड्या ह्या 5 बायकांच्या हातामध्ये भरल्या, पण प्रत्येक बाईच्या हातामध्ये समान बांगड्या भरल्या. प्रत्येकीच्या हातामध्ये सारख्या संख्येच्या बांगड्या होत्या. तर त्यांनी एका बाईच्या हातामध्ये किती बांगड्या भरल्या? आता प्रश्न असा आहे की 162चे आपल्याला 5 समान भाग करायचे. भागाकार करायचा सोपं आहे. एक ही संख्या 5 पेक्षा लहान आहेत म्हणून पहिले 2 अंक घेतले आपण, आणि 5चा पाडा आपण 16 पर्यंत मोजणार आहेत. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. तर 6 मधून 5 गेले 1 राहिला, 1 मधून 1 गेला 0 राहिले, वरचे 2 खाली टपकले. 5चा पाडा आता 12 पर्यंत मोजायचा. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10. आता 2 मधून 0 गेले 2 राहिले, 1 मधून 1 गेला 0 राहिले. तर 162 बांगड्या 5 बायकांच्या हातामध्ये समान भरल्या, तर प्रत्येकीच्या हातामध्ये 32 बांगड्या बसतील आणि 2 बांगड्या ह्या शिल्लक राहतील. तर गणेशचा वाढदिवस होता, मग त्यानं काय केला? 419 चॉकलेट आणला. मोठी शाळा होती. 419 त्यानं काय केला? चॉकलेट आणला. हे 419 चॉकलेट त्यानं 7 वर्गामध्ये वाटले. किती वर्गामध्ये वाटले? 7 वर्गामध्ये. पण प्रत्येक वर्गामध्ये त्यानं समान चॉकलेट वाटले आणि त्यानं राहिलेले शिल्लक चॉकलेट त्यानं स्वतः खाल्ले. तर मला सांगा त्यानं किती चॉकलेट खाल्ले? त्यानं किती चॉकलेट खाल्ले? तर बघू आपण. तर आता आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा चॉकलेट वाटावे लागतील. 7 वर्गामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? चॉकलेट वाटावे लागणार आहेत. चला, आता 7चा पाडा आपल्याला 4 पर्यंत मोजायचा, पण 4 लहान झालं म्हणून पहिल्यांदा आपण 2 अंक घेतले. 4 आणि 1 41. 7चा पाडा 41 पर्यंत मोजू. 4 एक 4, 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सखूम 7 5 35. मग आता 1 मधून 5 जातात का? जात नाहीत. 1 मधून 5 जात नाहीत, म्हणून आता 1 गेला 4 कडे. 4 न काय केला? 1 ह्याला दिला, 4 कडे राहिले 3. आता 11तून 5 गेले, 5 पासून 11 पर्यंत मोजा. 5 6 7 8 9 10 11. किती शिल्लक राहिले? 6. आता 3 मधून 3 गेले, किती राहिले? 0. वरचे 9 खाली आले, वरचे 9 खाली आले. आता 7चा पाडा आपल्याला 69 पर्यंत मोजायचा आहे. 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सखूम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 9 63. तर 9 मधून 3 गेले, किती राहिले? 6. 6 मधून 6 गेले 0 राहिले. तर त्याला किती चॉकलेट खायला भेटले? बघा, 419 चॉकलेट होते, त्यानं 7 वर्गामध्ये समान वाटले. तर प्रत्येक वर्गामध्ये 59 चॉकलेट वाटले त्यानं, आणि त्याला किती चॉकलेट शिल्लक राहिले खायला? 6 चॉकलेट त्याला खायला शिल्लक राहिलेले आहेत. तर एका शेतकरी होता, त्या शेतकऱ्याकडे त्यानं काय केला? केळीची बाग लावायचं म्हणला, आणि त्यानं 613 झाडं आणली. केळीची 613 झाडं आणली, आणि त्यानं 1 एकर मध्ये तेवढी झाडं लावायची होती त्याला. 1 एकर मध्ये लावायची होती. तर त्याला
ही झाडं फक्त 9 रांगामध्ये बसवायची होती. जवळ 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 लावायला होता तो शेतकरी. तर 613 झाडं जी आहेत त्याला 9 रांगामध्ये बसवायची होती. तर एका रांगेमध्ये किती केळीची झाडं लावता येतील? ठीक आहे, सोपं आहे. आता 9चा पाडा हा 9 पर्यंतच आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? 61 पर्यंत 9चा पाडा मोजायचा. 9 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63. नाही 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 नाही, जमत नाही. 9 सख 54, 9 सख 54. आता गणित आलं, वजाबाकी आली. हातच्याची ती पण वजाबाकी, साधी वजाबाकी आहे का? आता 1 मधून 4 जात नाहीत. 1 गेला 6 कडे. मग 6 कडे गेला असताना 6 ने 1 ला दिला आणि 6 कडे राहिले 5. आता 11तून 4 गेले. 4 पासून 11 पर्यंत मोजायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. अरे चुकलं. 11तून 4 गेले. 4 5 6 7 8 9 10 11. किती शिल्लक राहिले? 7. आणि 5 मधून 5 गेले, 0 राहिले. वरचे 3 खाली आले. आता 9चा पाडा आपल्याला 73 पर्यंत मोजायचा आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 8 72. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. 7 मधून 7 गेले, 0 राहिले. तर आपल्याला 9 झाडं, 613 केळीचे झाडं 9 रांगामध्ये लावली. तर एका रांगेमध्ये 68 झाडं बसली आणि 1 झाड मात्र शिल्लक राहिलेलं आहे. एका दुकानदारानं काय केलं? 519 वह्या आणल्या आणि त्या 519 वह्यांचे 8 समान गठ्ठे केले. 8 समान गठ्ठे केले. तर एका गठ्ठ्यामध्ये किती वह्या बसतील? समान गठ्ठे म्हणलं की डोळे झाकून आपल्याला भागाकार करायचा आहे. तर आता 8चा पाडा आपल्याला 51 पर्यंत मोजायचा, कारण की 8चा पाडा 5 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे म्हणून आपण 2 अंक घेतले सुरुवातीचे. मग कोणती संख्या तयार झाली आपली? 51. 8चा पाडा 51 पर्यंत मोजला. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56. पुढे गेली गाडी, मागं घरा, एक घर मागितलं. 8 संग 48, 8 संग 48. तर 1 मधून 8 जातात का? जात नाहीत. 1 मधून 8 जात नाहीत. मग 1 गेला 5 कडे. मग 5 न काय केलं? 1 याला दिला. आता 1 कडे झाले 11. 8चा पाडा 11 8 पासून 11 पर्यंत मोजलं. 8 9 10 11. 3 राहिले. वरचे 4 मधून 4 गेले, 0 राहिले. 9 खाली आले. तर 8चा पाडा आपल्याला 39 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. तर 39 मधून 32 वजा केले. 9 मधून 2 गेले. 2 3 4 5 6 7 8 9. किती राहिले? 7. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. तर एका गठ्ठ्यामध्ये 519 वह्या 8 गठ्ठ्यामध्ये समान बांधल्या. तर एका गठ्ठ्यामध्ये 64 वह्या बसतील आणि 7 वह्या मात्र शिल्लक राहतील. एका कुरकुरेवाल्यानं काय केलं? मोठं टेम्पो भरून आणले कुरकुरे आणि त्यानं काय केले? 438 कुरकुरेचे पॉकेट 6 दुकानामध्ये समान वाटले. 438 कुरकुरेचे पॉकेट 6 दुकानामध्ये समान वाटले. तर एका दुकानात त्याने किती कुरकुरेचे पॉकेट दिले? असा प्रश्न आहे आपल्याला. समान वाटले म्हणलं भागाकार करायचा आहे. तर 6चा पाडा आपल्याला 43 पर्यंत मोजायचा आहे. 43 पर्यंत का बरं? कारण की 4 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला सुरुवातीचे 2 अंक घ्यावे लागले. तर 6चा पाडा 43 पर्यंत मोजला. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सखूम 42, 6 सखम 42. 3 मधून 2 गेले, 1 राहिला.
4 मधून 4 गेले, 0 राहिले, वरचे 8 खाली आले. आता 6चा पाढा आपल्याला 18 पर्यंत मोजायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 3 18. तर 8 मधून 8 गेले, 0 राहिले, 1 मधून 1 गेला, 0 राहिले. म्हणजे त्यानं 438 कुरकुरेचे पॉकेट 6 दुकानामध्ये समान दिले असता प्रत्येक दुकानदाराला त्याने 63 कुरकुरेचे पॉकेट दिलेले. किती पॉकेट दिले? 63 कुरकुरेचे पॉकेट दिले आहेत. गणेशकडे 7 गल्ले होते. किती गल्ले होते? 7 गल्ले होते. आणि त्याने 7 गल्ले फोडले तर त्याच्या गल्ल्यामध्ये 915 रुपये जमले. पण त्यानं काय केलं होतं? प्रत्येक गल्ल्यामध्ये रोज सारखेच पैसे टाकायचा. प्रत्येक गल्ल्यामध्ये 1 रुपया तर 1च रुपया टाकायचा. प्रत्येक गल्ल्यामध्ये 2 रुपये टाकायचा. मग म्हणजे प्रत्येक गल्ल्यामध्ये समान पैसे होते. आता 915 रुपये होते, पण एका गल्ल्यामध्ये काय झालं होतं? जास्त पैसे निघाले. एका गल्ल्यामध्ये किती पैसे निघाले? जास्त पैसे निघाले. तर किती जास्त पैसे निघाले बघूयात आपण. आता पहिल्यांदा 9 ही संख्या मोठी आहे 7 पेक्षा. आता दुसरी संख्या घ्यायची गरज आहे का रे? नाही, काही गरजच नाही. 7 1 7. 9 मधून 7 गेले, 2 राहिले, पटकन 1 खाली पडला. आता 7चा पाढा आपल्याला 21 पर्यंत मोजायचा आहे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21. आता 1 मधून 1 गेला, 0 राहिले, 2 मधून 2 गेले, 0 राहिले. आता पटकन वरचा 5 खाली पडला. आता 7चा पाढा 5 पर्यंत मोजता येत नाही. 7चा पाढा राहिला. 7 ही संख्या मोठी आहे. 7 1 7. मग आता हेचा आपल्याला भाग तर घालायचा आहे, पर्याय नाही. मग काय करणार आपण? 7चा पाढा 0 पर्यंत मोजायचा. 7 0 0. 5 मधून 0 गेले, 5 राहिले. तर एका गल्ल्यामध्ये त्याच्या 130 रुपये निघाले. 915 रुपये त्यानं 7 गल्ल्यामध्ये टाकले होते. प्रत्येक गल्ल्यामध्ये 130 रुपये निघाले, पण एका गल्ल्यामध्ये 5 रुपये हे जास्त निघाले. एका गल्ल्यामध्ये 5 रुपये हे जास्त निघाले होते. मंगेश दुकानात गेला, त्याच्याजवळ होते 341. 341 रुपयामध्ये त्याने समान किमतीच्या 8 वह्या घेतल्या. तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? 341 रुपयामध्ये 8 वह्या त्यानं विकत घेतलेल्या आहेत. प्रत्येक वहीची किंमत ही सारखी आहे. तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले पाहूयात आपण. आता समान किमतीच्या म्हणलं भागाकार करायचा. 3 आणि 8चा पाढा 8 3 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणून आपण पहिले 2 अंक घेणार. किती संख्या तयार झाली? 34. 8चा पाढा आता आपल्याला 34 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. 34 मधून 32 गेले, किती राहिले बघा. आता 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 3 मधून 3 गेले, 0 राहिले, वरचा 1 खाली आला. तर 8चा पाढा आपल्याला 21 पर्यंत मोजायचा आहे. 8चा पाढा 21 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16. 21 मधून 16 गेले, 11तून 6 गेले, 5 राहिले. सॉरी, ह्याच्याकडून 1 घेतला, याला दिला, याच्याकडे झाले 11. 11तून 6 गेले, 5 राहिले. आणि 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर त्याच्याकडे 341 रुपयाच्या त्यानं वह्या घेतला. तर एक वही त्याला 341 रुपयाच्या 8 वह्या घेतला. तर एक वही त्याला 42 रुपयाला भेटली. आणि एवढी 42 रुपयाला 8 वह्या घेतल्यानंतर त्याच्याकडे 5 रुपये हे शिल्लक राहिलेले आहेत. तर 8 मुलं सायकल घेऊन प्रवासाला निघाली. किती मुलं होते? 8 मुलं. तर त्यांनी काय केलं? 723 किलोमीटर सायकल चालवली. पण ते सोबतच होते, कुणी कमी नाही ना जास्त नाही. फक्त एका मुलानं काय केलं? जास्त सायकल चालवला. बाकी सगळ्या मुलांनी सारखी सायकल चालवली. तर एका मुलानं जी जास्त सायकल चालवली होती, तर त्यानं किती किलोमीटर सायकल ही जास्त चालवली? तर पहिल्यांदा काय करणार आपण? या 723 किलोमीटरचे समान 8 भाग करणार. तर आपल्याला आपोआपच एका मुलानं जी जास्त सायकल चालवली आहे ती किती किलोमीटर चालवली याचं उत्तर भेटणार आहे.
तर आता 8चा पाडा 7 ही संख्या लहान आहे म्हणून आपण काय करणार, पहिले 2 अंक घेणार. 8चा पाडा 72 पर्यंत मोजणार. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72. 72 मधून 72 गेले, 0 राहिले, वरचे 3 खाली आले. आता 8चा पाडा 3 पर्यंत मोजता येईल का रे? नाही. मग 8 1 8चा भाग बसत नाही. मग 8 0 8 0 8 0 0 8 0 0. तर 3 मधून 0 गेले, 3 राहिले. तर एका मुलानं 90 किलोमीटर सायकल चालवलेली. 723 किलोमीटर सगळ्या मुलांनी 8 मुलांनी सायकल चालवली. तर एका मुलानं 90 किलोमीटर सायकल चालवली आणि एका मुलानं मात्र 3 किलोमीटर सायकल ही जास्त चालवलेली आहे. एका माणसाचं कुक्कुटपालन होतं. तर त्यानं काय केलं, 415 कोंबड्या 415 कोंबड्या त्यानं 6 खुराड्यामध्ये समान ठेवल्या. पण 415 कोंबड्या त्यानं 6 खुराड्यामध्ये समान ठेवल्या. पण काही कोंबड्या ह्या शिल्लक राहिल्या. तर शिल्लक किती कोंबड्या राहिल्या पाहायचं आपल्याला. समान ठेवल्या म्हणलं की भागाकार. तर आता आपल्याला 6चा पाडा 415 पर्यंत मोजायचंय. असं कसं होईल, 6चा पाडा तर 60 पर्यंतच आहे. मग काय करणार आपण, ह्या दोघांची फोड करणार. 41 झाले. आता 6चा पाडा आपण 41 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. 41 मधून 36 गेले, किती राहिले बघा बरं आता. 36 37 38 39 40, 4 राहिले, वरचे 5 खाली आले. आता 6चा पाडा आपल्याला 45 पर्यंत मोजायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48. अरे पुढे गेली गाडी. 6 7 42. आता 6 7 42, 45 मधून 42 गेले, 42 43 44 45, 3 शिल्लक राहिले. तर 415 कोंबड्या 6 खुराड्यामध्ये समान ठेवल्या तर एका खुराड्यामध्ये 67 कोंबड्या बसतील आणि 3 कोंबड्या ह्या शिल्लक राहणार आहेत. एका कार्यक्रमात आहेरासाठी एका माणसानं 942 रुपयाचे 8 टॉवेल घेतले. पण हे सगळे टॉवेल कसे आहेत, समान किमतीचे. तर एक टॉवेल त्याला किती रुपयाला भेटलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, समान म्हणलं भागाकार करायचा. आता 8चा पाडा आपल्याला 9 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 9 मधून 8 गेले, किती राहिले, 1 राहिला आणि 4 वरचे 4 पटकन खाली आले. आता 8चा पाडा आपल्याला 14 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, नाही जमणार. मग 8 1 8, 14 मधून 8 गेले, 8 9 10 11 12 13 14, किती शिल्लक राहिले, 6, वरचे 2 पटकन खाली आले. तर 8चा पाडा आपल्याला 62 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, नाही जमणार. 8 7 56, 8 7 56, 62 मधून 56 गेले, 56 57 58 59 60 61 62, किती शिल्लक राहिले, 6 शिल्लक राहिलेले आहेत. तर एक टॉवेल किती, 942 रुपयामध्ये समान किमतीचे 8 टॉवेल घेतले तर एक टॉवेल हा 117 रुपयाला भेटला आणि 6 रुपये आपले शिल्लक राहिलेले आहेत. एका शाळेमध्ये 7 वर्गामध्ये 313 मुलं आहेत. एका शाळेमध्ये 7 वर्गामध्ये 313 मुले आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये समान मुले आहेत. 7 वर्गामध्ये समान मुले आहेत आणि बाकीचे शिक्षक आहेत. तर असा प्रश्न आहे की त्या शाळेमध्ये शिक्षक किती आहेत, त्या शाळेमध्ये शिक्षक किती आहेत. आता 313 मुलं, 7 वर्ग आणि किती शिक्षक आहेत तर पाहूयात आपण. शिक्षक खूप कमी आहेत बरं का त्या शाळेमध्ये. तर
7चा पाढा आपल्याला 3 पर्यंत मोजायचा आहे. तर 7चा पाढा 3 पर्यंत मोजू शकतो का आपण? नाही. म्हणून 2 अंक घेतले. 7चा पाढा 3 पर्यंत मोजला. 7 1 6, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 चौक 28. तर 31 मधून 8 जातात का? नाही, आपण वजाबाकी करू डायरेक्ट. 28 29 30 31, 3 राहिले. 31 मधून 28 गेले, 3 राहिले, वरचे 3 खाली आले. आता 7चा पाढा आपल्याला 33 पर्यंत मोजायचा आहे. 7 1 6, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 चौक 28. 33 मधून 8 गेले. आता 33 मधून 28 गेले. 28 29 30 31, किती शिल्लक राहिले? 3 शिल्लक राहिलेले आहेत. तर त्या शाळेमध्ये सॉरी 28 29 30 31 32 33, सॉरी इथं 5 शिल्लक राहिले. तर त्या 313, एका शाळेमध्ये 313 मुलं होती. तर 7 वर्गामध्ये समान 44 मुलं होती आणि बाकीची 5 ही त्या शाळेमध्ये शिक्षक होती. तर मुलांनो, आता राहिलेले गणित तुम्हाला स्वतः करायची आहेत. तर मी तुम्हाला प्रत्येक गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र हे जर तुम्हाला भागाकारापूर्वी तुम्हाला सुरुवातीचे माझे भागाकाराचे 3 व्हिडिओ पाहावे लागतील, तरच तुम्हाला हा भागाकार समजणार आहे.